प्रोप्रायटर सागर फराड, सूरज फराड यांच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये चांगलं कॅमेरामॅन वर्क आपल्याला इथं पाहायला मिळालं. त्यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. पंतांच्या भूमिकेमध्ये A1 जोडी राम पाटील सर असतील, प्रशांत फडके डोंगरीचा पाडा यांच्या माध्यमातून पंतांच्या पाहिलं. चला सलामीची जोडी मैदानात पाठवा. नारायण संघ उशीर करू नका, विलंब करू नका प्लीज, विनंती असेल. तसेच आमच्या आजच्या दिवसामध्ये कॉमेंटेटर लहू फडके मॅन फ्रॉम खेरणे यांच्या माध्यमातून आपण हिंदी मराठी कॉमेंट्री ऐकली, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. चला टाइम अलर्ट असेल. पहिला चेंडू जेव्हा पडेल ना पिचवर तेव्हा आम्ही इथून टाइम अलर्ट करू आणि त्यानंतर टाइम सुरू असेल. 2 ओव्हर नंतर तुम्हाला देखील टाइम सांगितला जाईल, याची नोंद घ्या. 4 षटकाचा सामना आहे. 3 षटक तुम्हाला 15 मिनिटात संपवायचे. संपवली नाही तर अन्यथा एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल, याची नोंद घ्या. चला नारायण संघ 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. नारायण संघ 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील पहिलं षटक पिवंत षटक घेऊन शुभम गोलंदाजी मार्कवर पास सज्ज होईल. दर्जेदार गोलंदाजी राहिली. पहिल्या मॅच मध्ये देखील लेदर क्रिकेटला जशी बॉलिंग पाहायला मिळते ना, त्याच प्रकारे मिचेल स्टार्क ज्याप्रमाणे गोलंदाजी करतो त्याप्रमाणे त्या शैलीमध्ये शुभम डाकी गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. इथं पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, पहिला ते धक्का, पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज अमर बॅक टू द डगआउट. आई जगदंबा क्रिकेट संघ खानावा गावाचा, आई जगदंबा क्रिकेट संघ खानावा गावाचा. सचिन मुंडे कॅप्टन भारी हाया संघाचा, सचिन मुंडे कॅप्टन भारी हाया संघाचा. बोरकर संघाचा विचार केल्यानंतर गोलंदाजी अप्रतिम दर्जाची आपल्याला पाहायला मिळते. खरं तर ते सरळ गोलंदाजी टाकताना पाहायला मिळत आहेत. अचूक टप्प्यावर गोलंदाजी सटेक लाईन इथं टाकली जाते. शुभम डाकीचा विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये फक्त 2 धावा एक्स्ट्राच्या मिळाल्या होत्या. त्यानंतर लगातारचे चेंडू सगळे डॉट फेकले गेले होते. कौतुक करावे लागेल शुभमचं. आता तो शुभम डाकी गोलंदाजीच्या उंबरठ्यावर पिवंत षटक हाताळायला पाहायला मिळतोय. मोठा फटका लगवायचा होता अमरला, टॉपेज लागली, कोणती चूक केली नाही तिथं फर्स्ट स्लिप मध्ये आणि चांगला झेल मी म्हणून घेतला गेला. पहिला ते दखल लगा. दुसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वैभव पाटील, 3ऱ्या क्रमांकावर येणारा खेळाडू. 4 षटकाचा सामना, 4 षटकामध्ये किती धावा केल्या जातील. देवत संघ देखील ही मॅच बघा पाहत असेल, गोलंदाजी पाहत असेल. टीम बोरकर संघाची जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कोणत्या प्रकारे फलंदाजी करावी लागेल, किती धावांचं टार्गेट सेट करावे लागेल या संघासमोर, हे नारायण संघाला नक्कीच डिसाइड करायला हवं. कारण की 4 षटकाचा सामना केला जाईल. इथं पहा मोठा फटका लगावला जातोय. बॅटची कडा, चेंडू मिडॉनच्या दिशेने. 1 धाव मिळेल मिडॉनला. एका धावेने अकाउंट मात्र इथं ओपन केलं जात आहे टीम नारायण संघाचं. धावसंख्या 1 गडी बाद 1 अशी धावफलकावर धावा आपण पाहतोय. टीम आई गावदेवी नारायण संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी खरं तर स्वीकारले. पुढील चेंडू टाकण्यासाठी शुभम तयार. इथे पहा शॉर्ट मध्ये चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, धावच्या स्वरूपात बाद होईल का? इथे मात्र पहा क्लोज कॉल नक्कीच असेल. जागेवरून थ्रो त्याला मारायचा होता परंतु जवळ येऊन थ्रो मारला. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये इथं चेक केलं जाईल. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण इथं पाहणी करणार आहोत. फलंदाज इथून धावचीच्या स्वरूपात बाद झाला का आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज सुखरूप आहे हे पाहणं तितकंच गरजेचं. क्षेत्ररक्षक पहा नक्कीच चेंडू घेऊन येत होता तोपर्यंत फलंदाज पोहोचलाय का हे पाहावं लागेल या रिप्ले मध्ये. थोड्याच वेळात निर्णय कळवला जाईल. फलंदाज आउट की नॉट आउट. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना मैदानाच्या आतमध्ये अतिशय शिस्तबद्ध
शांतमय क्रिकेट पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आई गावदेवी नारेन त्यांच्या अगेन्स्ट फाईट करते TMCC बोरखार. डिसिजन पेंडिंग असेल. क्लोज कॉल आहे. थर्ड अंपायर सचिन दादा मुंडे या आपण स्क्रीनवर एकदम क्लोज कॉल आपण पाहतोय. निर्णय त्वरित द्यायचा आहे. साइड अँगल इथं चेक केलं जात आहे. पहा ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून 2 कॅमेरासह ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. 7 समुद्रास पार पडण्याचं काम मात्र केलं जाते. इट्स थर्ड अंपायरचा निर्णय. इट्स नॉट आउट. फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप खरं तर जागेवरून थ्रो जर केला असता तर कदाचित विकेटचं पतन पाहायला मिळालं असतं. परंतु चेंडू हातामध्ये घेऊन यष्ट्यांना लावेपर्यंत नक्कीच थोडासा उशीर झाला होता. त्यामुळे फलंदाजाला त्याचा फायदा मिळाला. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आता धावा आपण पाहतोय. टीम आई गावदेवी नारायण संघ धावून पोहोचलाय. 2 एक गडी बाद 2 शॉट पूल करण्याचा प्रयत्न. शॉट अखूट टप्प्याचा टाकलेला चेंडू इथं पाहायला मिळाला. अतिरिक्त उसळी आणि त्यामुळे या चेंडूवर अवंतर धाव नक्कीच मिळेल. वाईड चेंडू पंच चालला होता. 1 बाउन्स देखील केला जातोय आणि या चेंडूवर मिळेल 1 धाव. धाव संख्या 3 एक गडी बाद. पहिलं षटक प्रगतीपथावर. शुभम डाके गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. शुभम डाके तयार. इथे पहा अखूट टप्प्याचा चेंडू टाकण्यात यश प्राप्त होतोय गोलंदाज शुभम डाकेला. वारंवार अखूट टप्प्याचे चेंडू टाकले जात आहेत. पहिल्याचा 2-3 चेंडूचा विचार केला तर पुढे टाकले होते. आता पहा अखूट टप्प्याचा मारा केला जातोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पिवनचं षटक हाताळताना एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळाडू तैनात पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेने खेळाडू तैनात. इथे पुन्हा एकदा ते सरळ गोलंदाजी. चांगली लाईन लेन. सटीक लाईन लेन. अचूक टप्प्यावर गोलंदाजी. इथे देखील चेंडू डॉट फेकला जाईल. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते इथे शुभम डाकीच्या माध्यमातून. अचूक टप्प्यावर गोलंदाजी. धाव संख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळेल. टीम आई गावदेवी नारायण संघाची 3 एक गडी बाद. इथे बा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट. इथे देखील डॉट चेंडू होईल. समाप्ती. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आई गावदेवी नारायण संघ जाऊन पोहोचलाय. 1 गडी बाद. धाव संख्या स्थिर 3. ग्रामस्थ मंडळ खानाव गावाचा आहे बघा साथीला. आई जगदंबा 11 क्रिकेट संघ आहे बघा सोबतीला. ग्रामस्थ मंडळ खानाव गावाचा आहे बघा साथीला. आई जगदंबा 11 क्रिकेट संघ आहे बघा सोबतीला. स्वर्गीय जगन्नाथ शेट्टीसले मैदानावरती सामना पाहूया. स्वर्गीय जगन्नाथ शेट्टीसले मैदानावरती सामना पाहूया. मेरे गावाच्या चांगली खरं तर सुरुवात करून देताना शुभम डाके आपल्याला पाहायला मिळतोय. TMCC बोरखार संघाकडून एक दर्जेदार गोलंदाजी काय असते ते आपल्याला त्याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. मागील मॅच मध्ये देखील इकॉनॉमिकल स्पेल हाताळला होता. 0 धावा खर्च केल्या होत्या. एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 धावा नक्कीच मिळाल्या होत्या. परंतु या षटकामध्ये देखील फक्त 3 धावा खर्च केलेत. वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन आदित्य ठाकूर तयार. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. फेकी देखील तितकीच चांगली पाहायला मिळाली. या चेंडूवर देखील मिळेल 1 धाव. मोठे फटके मारावे लागतील टीम नारायण संघाला. कारण की चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी म्हणून ओळखला जाणारा बोरखार संघ आपण पाहतोय. टीम देवत संघ देखील हा खेळ पाहत असेल. कारण की या 2 संघांमध्ये जो संघ जिंकेल ना तो देवत संघाबरोबर फाईट बॅक करेल. देवत संघाच्या संघनायकाला विनंती असेल ही इनिंग ब्रेक नंतर त्वरित आपल्या समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा. व्यासपीठाकडे यायचंय. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. 5 ते सरळ गोलंदाजी. पंचांचा इशारा येतोय. ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर अवे फ्रॉम द बॉडी टाकायचा होता गोलंदाज आदित्य ठाकूरला. इथे अवंतर धाव मिळेल. अवंतर धावसंख्येने धावफलक पुढे जाईल. धावफलक 5. धावसंख्येवर आपण पाहतोय धावसंख्या 5.
इथे पहा मोठा खटका टॉप एज एज अँड टेकन ब्रिलियंटली टेकन सेकंड विकेट गोज आउट टीम आई गावदेवी नारेल सरपंच चषक ठेवलाय भारी खानाव गावाला सरपंच चषक ठेवलाय भारी खानाव गावाला मेरे गावाच्या संजय शेट्ट नाव गाजतय तालुक्याला मेरे गावाच्या संजय शेट्ट नाव गाजतय तालुक्याला संजय शेट्ट पाटील मेरे गावाचा आलाय नाव यस थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टरच्या माध्यमातून खरं तर आपल्याला आजच्या दिवसामध्ये चांगले सुमधुर गीत आपल्याला पाहायला मिळेल ऐकायला मिळाली क्रिकेटमध्ये डीजे असणं पहा खूप गरजेचं असतं कारण की सीमारेषा आतमध्ये असलेल्या खेळाडूंचे मन तल्लीन करण्याचं काम डीजे मास्टर करत असतात प्रेक्षकांचे देखील मन प्रफुल्लित करण्याचं काम डीजे मास्टरच्या माध्यमातून केलं जातं त्यामुळे क्रिकेटमध्ये डीजे संगीत असणं खूप गरजेचं आहे माहोल बदलण्याचं काम मात्र डीजे मास्टर नेहमीच करत असतात एकतर्फी मॅच असले ना तरी त्या मॅच मध्ये रंगत भरण्याचं काम आमचे डीजे मास्टर करत असतात तसंच आजच्या दिवसामध्ये खरं चांगली साऊंड अँड सर्व्हिस आपल्याला पाहायला मिळेल दत्तराज साऊंड अँड सर्व्हिस यांचं आपण करूया हार्दिक स्वागत तर इथे पहा दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आदित्य ठाकूर चांगला कमबॅक करून देताना टीम टीएमसीसी बोरकर संघाकडून मोठे फटके कुठेतरी मारायला हवे टीम नारायण संघाला प्रेशर क्रिएट केला जातोय फलंदाजांवरती इथे पहा मोठा फटका लगवायचा होता इथे देखील लाईन चांगली पाहायला मिळते अचूक टप्प्यावर गोलंदाजी चेंडू पिच झाल्यानंतर चेंडू वळण घेतोय पहा तेच फलंदाजाला समजत नाही लेटकट मारण्याच्या प्रयत्नामध्ये डॉट चेंडू खेळला जातोय इथे मात्र पुन्हा एकदा लगातारचा तिसरा चेंडू पहा निर्धाव फेकला जातोय अप्रतिम गोलंदाजी इथे पहा पुन्हा एकदा चेंडू बराच काला वेळ मिस टायमिंग स्ट्रोक मिड ऑमचा खेळाडू तयार आणि फलंदाज तिसरा धक्का समीर बॅक टू द डगआउट पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय शेठ पाटील सुख दुःखाला संजय शेठ धावून येईल पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय शेठ पाटील सुख दुःखाला संजय शेठ धावून येईल गोरगरिबांचा दयाळू दाता इथे पहा दोन षटकाची समाप्ती झाली दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा 3 गडी बाद टीम नारायण संघ जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त 5 या आकड्यावर धाव संख्या अजून सिंगल डिजिट मध्ये धाव संख्या 5 दोन षटकाच्या समाप्तीनंतर तिसरं षटक आता प्रगतीपथावर असताना कोणत्या प्रकारे फलंदाजी होईल हे तितकंच पाहणं गरजेचं राहील फलंदाजी मार्कवर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मनोज पाटील कोणत्या प्रकारे फलंदाजी करेल हे देखील पाहणं गरजेचं राहील नवीन गोलंदाज इनॅट व्यक्ती पहिलं सांघिक तिसरं स्वप्नील मस्कर हा गोलंदाजी मार्कवर पहिल्याच अकोट टप्प्यावर चेंडू टाकला पहिल्या चेंडूवर इथं मात्र पंच इशारा करतायत इट्स अ वाईड कॉल अतिशय पीच उसळी घेणारा चेंडू होता आपण पाहतोय पीच झाल्यानंतर चेंडूने घेतलेले अतिरिक्त उसळे पंचांनी चाचपणी केली हा चेंडू वाईड असेल तिसरं षटक प्रगतीपथावर इथे पहा बॅटची गडा पुन्हा एकदा मोठा फटका लगवायचा होता फाईन लेग रिझर्व मध्ये चेंडू अलॉंग द कार्पेटच्या साह्याने जाईल क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत फेकी होईल त्याचा फायदा दोन फलंदाज घेतील त्या चेंडूवर मिळतील 2 धावा 2 धाव्याने धाव फलक थोडस पुढे जाईल धाव फलक 8 या आकड्यावर तिसरा षटक प्रगतीपथावर असताना स्वप्नील मस्कर गोलंदाजी मार्कवर आलाय पहिला चेंडू अवांतर फेकला गेला होता त्यानंतर ही दुहेरी धाव फलक 8 या आकड्यावर मोठे फटके येणं गरजेचं राहील टीम नारायण संघ कमीत कमी 4 षटकाचा सामना 25-30 धावा करणं गरजेचं राहील टीम नारायण संघाला इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न चांगला हिट कडक हिट चेंडू सीमा पार मिळतील 4 रन चौकार आई जगदंबा क्रिकेट संघ खानाव गावाचा आई जगदंबा क्रिकेट संघ खानाव गावाचा सचिन मुंडे कॅप्टन भारी हाया संघाचा सचिन मुंडे कॅप्टन भारी हाया संघाचा सचिन मुंडे कॅप्टन भारी हाया संघाचा यस थँक्यू व्हेरी मच सचिन दादा मुंडे कॅप्टन भारी ह्या संघाचा आई जगदंबा 11 संघाचे कर्णधार सचिन दादा मुंडे कर्णधार आपण नेहमीच चांगले फलंदाजी एक अष्टपैलू खेळाडू आई जगदंबा 11 खानाव संघाकडून नेहमी चांगले ख्याती राहिले चांगलं आयोजन देखील त्यांच्या माध्यमातून खानाव गावामध्ये जेवढे शृंखला भरवण्यात येते तेवढ्या वेळेस
त्यांचं योगदान फार चांगलं पाहायला मिळतं. इथे पहा मोठा फटका लगावला जातोय. बऱ्याच वेळातून चांगला फटका होता परंतु जज देखील चांगला केला. पहा ऑन साइडला तिथे खेळाडू तैनात. इथं मात्र विकेटचं पतन होईल. चौथा धक्का टीम आई गावदेवी नारायण संघाला. पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय शेठ पाटील सुख दुःखाला संजय शेठ धावून येईल. पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय शेठ पाटील सुख दुःखाला. चौथा धक्का टीम नारायण संघाला लागला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मिथुन भोईर. मिथुन भोईर फलंदाजी मार्कवर गेलाय. पाहूया मिथुन कोणत्या प्रकारे फलंदाजी करेल. मागील मॅच मध्ये मला वाटतं एक दोन मोठे फटके मिथुन भोईरने मारले होते. या मॅच मध्ये देखील मोठे फटके येणं तेवढंच गरजेचं राहील. दोन चौकार पहा आमचे साथी गुणलेखक आम्हाला सांगतायत. जयेश मात्रे यांच्या माध्यमातून आम्हाला सांगण्यात येत दोन चौकार खरं तर लगवले होते मिथुन भोईरने. या मॅच मध्ये देखील आवश्यकता आहे मोठ्या फटक्याची. टीम नारायण संघाला इथे पहा रनवे मध्ये थोडासा रिदम चुकला. पुन्हा एकदा गोलंदाज आदित्य मस्कर स्वप्नील मस्कर खरं तर पुन्हा एकदा तयार होईल. तिसरं षटक प्रगती पथावर असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आई गावदेवी नारायण आणि टीएमसीसी बोरखार. इथे पहा पुन्हा एकदा चांगला फटका होता. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न दूरवरून खेळाडू येईल. रनिंग बिटवीन द विकेटचा विचार केल्यानंतर चांगली राहिली. 2 धावा या चेंडूवर मिळतील. जसं की आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिलं डीसीसी मोरबे आणि बोरकर मध्ये बोरकरचं रनिंग बिटवीन द विकेट ना पाहण्यासारखं होतं. अतिशय एक धावा असेल तर 2 धाव्यामध्ये कन्वर्ट करत होते. 2 धावे असेल तिथं तिसऱ्या धाव्यामध्ये कन्वर्ट करताना आपल्याला हे खेळाडू पाहायला मिळाले. मॅच चित्तधर पाहायला मिळाली. इथे बा ऑन साइडला चेंडू खेळला गेलाय. चांगला झेल फलंदाज मिथुन भोईर बॅक टू द पवेलियन. आकड्यावर तिसरं षटक प्रगती पथावर असताना थोडीशी निराशजनक सुरुवात राहिली या टीम नारायण संघाची. त्याचं कारण एकच की गोलंदाजांनी केलेली चांगली गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाज इकॉनॉमिकल स्पेल हाताळतोय. पहिल्या षटकाचा विचार केला. शुभमने गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त आपण पाहतो 3 धावा खर्च केल्या. त्यानंतर आदित्य ठाकूर आला. फक्त आदित्यने 2 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या. स्वप्नील मस्कर तिसऱ्या गोलंदाजी मार्कवर आला. स्वप्नील देखील चांगलं षटक हाताळलं. स्वप्नीलने आपण पाहतो इथे पहा डॉट चेंडू खेळला जाईल. चौथा षटक प्रगती पथावर असताना गोलंदाजी मार्कवर होता. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथे पहा षटकाची समाप्ती होईल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा टीम आई गावदेवी नारायण संघ जाऊन पोहोचलाय. 4 गडी बाद 14 या आकड्यावर. वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील शेवटचं षटक अंतिम षटक घेऊन गोलंदाज तयार आता होईल. स्लॉग ओव्हरचं षटक हाताळताना वेदांत डाकी गोलंदाजी मार्कवर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा 14. या षटकामध्ये मोठे फटके येणं अनिवार्य राहील टीम नारायण संघाला. कारण की धाव फलकावर धावा एकदम कमी पाहायला मिळतात 14. या षटकामध्ये 15-20 धावा करण्याचा मानस असेल फलंदाजांचा. इथे 5 चांगले लाईन लेन काय गती पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाजांची गती ना अतिशय पाहण्यासारखी आहे. पहा व्हेरिएशन गती प्रत्येक चेंडू मध्ये परिवर्तन पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर लाईन लेन सटीक लाईन लेन आणि डॉट चेंडू होईल ते सांगता. चांगली गोलंदाजी. गोलंदाज वेदांत डाकीच्या माध्यमातून पहिला चेंडू डॉट फेकला जाईल. ओव्हर द विकेट तयार. पहा इथे हलक्या तऱ्हेने खेळून काढला होता.
चेंडूला अडवला जातोय तोपर्यंत या चेंडूवर मिळेल एक धाव. एका धावेने धावफलक पुढे 15 या आकड्यावर आपण पाहतोय आई गावदेवी नारायण संघ. धाव संख्या 15. पहिल्या फेरीमध्ये नारायण संघाचा देखील आपण चांगला खेळ पाहायला मिळाला. पहिल्या मॅच मध्ये टीएमसीसी बोरकारचा देखील खेळ चांगला पाहायला मिळाला. विनर मध्ये ही लढत खरं तर आपण पाहतोय नारायण विपक्ष बोरकार यामध्ये रंगणारी तुल्यबळ लढत. या मॅच मध्ये पूर्णपणे दडपण आणलंय ते फलंदाजांवरती गोलंदाजांनी. वेदांताचा पुढचा चेंडू इथे फुललेंचा चेंडू होता. मोठा फटका लागत होता. इथे चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्कोरच्या दिशेने. वन बाउंस सीमा पार. मिलेगा चौका 4 रन. की क्षेत्ररक्षकाला थोडासा जज करता आला नाही. चेंडू कॅच साठी तिथं जायचं होतं. क्षेत्ररक्षकाला पोहोचायचं होतं कॅच साठी, परंतु क्षेत्ररक्षक विचार करत बसला की चेंडू वन बाउंस आपल्यापर्यंत पोहोचेल, परंतु असं काही घडलं नाही. चेंडू वन बाउंस सरळ उसळी घेणारा पाहायला मिळाला. 4 धावेंकरता या 4 धावेने धावफलक थोडं पुढे जाईल. धावफलकावर धावा आता आपण पाहतोय 5 गडी बाद 19. अजून 19 धावांवर आई गावदेवी नारायण संघ आपण पाहतोय. 4था षटक प्रगती पथावर असताना धाव संख्या 19. धाव संख्या आपण 19 खरं तर पाहतोय. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये बोरकर संघाकडून आपल्याला पाहायला मिळाला. फाईट बॅक करावी लागेल नारायण संघाला. धाव संख्या 19. चला टाइम अलर्ट असेल. शेवटचं षटक आहे. स्पीडअप करा थोडं. यानंतर आपल्याला अद्याप एक सामना खेळवायचा आहे. वेळेस सामने संपवायचे. इथे पहा बॅटची करा. टॉपेज लागलाय. चेंडू थर्डमॅनच्या दिशेने जाईल. क्षेत्ररक्षकाला चुकून चेंडू थोडासा पुढे. बॅकअप चांगला मिळाला पाहिजे. त्याचा फायदा 2 फलंदाज घेतील. या चेंडूवर मिळतील 3 रन. 3 धावेने धाव फलक पुढे. पुन्हा एकदा पहा मागील 2 चेंडूवर 7 धावा मिळाल्या. धाव संख्या 22 आपण पाहतोय. 5 गडी बाद 22 फॉर 5 लॉस. टीम आई गावदेवी नारायण. 4थं षटक प्रगती पथावर असताना गोलंदाज वेदांत डाकी तयार. ओव्हर द विकेट. चांगली गोलंदाजी सुरेख लाईन हाताळताना गोलंदाज वेदांत आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त गती इथं बीट करून गेली फलंदाजाला. डॉट चेंडू जे होईल ते सांगता. चांगला कमबॅक. मागील 2 चेंडूवर 7 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र या चेंडू निर्धाव फिटला जातोय. षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक असेल आम्हाला जयेश मात्रे आमच्यापर्यंत कळवतायत. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येईल का? लाईन चेक करावी लागली तर पंचांनी लाईन चेक केला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 4 षटकाची खरं तर समाप्ती होईल. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आपण पाहतोय. टीम नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आई गावदेवी नारायण संघ जाऊन पोहोचला. 5 गडी बाद 22 आणि 23 धावेंची गरज असेल ते टीम टीएमसीसी बोरकर संघाला. सरपंच चषक ठेवलाय भारी खानाव गावाला. सरपंच चषक ठेवलाय भारी खानाव गावाला. मेरे गावाच्या संजय शेठ नाव गाजतय तालुक्याला. मेरे गावाच्या संजय शेठ नाव गाजतय तालुक्याला. संजय शेठ पाटील मेरे गावाचा लय नावा रूपाला. संजय शेठ पाटील मेरे गावाचा लय नावा रूपाला. तालुका उपाध्यक्ष संजय शेठ पाटील. सुख दुःखाला संजय शेठ धावून येईल. पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय शेठ पाटील. सुख दुःखाला संजय. चला पूर्वर्धाचा खेळ इथं संपलाय. पूर्वर्धाच्या खेळामध्ये आपण पाहतोय आई गावदेवी नारायण संघाने नाणेफेक जिंकली होती. 22 धावा खर्च केल्या आणि 23 धावांचं आव्हान ठेवलं गेलं बोरकर संघासमोर. ते धावा कशा प्रकारे चेस करतील का डिफेंड करेल नारायण संघ
याचं चला 22 धावा कशा प्रकारे 23 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. 4 षटकाचा सामन्याच्या येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 23 धावेची गरज. देवत संघ चला यायचं आपण. वेलकम बॅक. आपण वळूया पुन्हा एकदा द्वितीय सत्राकडे. आपण पाहत आहोत सरपंच चषक 2024 हे सुंदर पर्व स्पर्धेचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसामध्ये दुसऱ्या फेरीतील आपण दुसरा सामना इथं रंगताना पाहायला मिळतोय. येणारे 24 चेंडू 23 धावांचं समीकरण कशा प्रकारे त्या समीकरणाचा पाठला करतील टीम TMCC बोरकार संघ का डिफेंड करेल आई गावदेवी नारायण हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. कोण संघ जिंकेल कोण संघ देवत संघासमोर फाईट बॅक करेल ना हे पाहणं गरजेचं राहील. वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन गोलंदाजीच्या उंबरठ्यावर सोमनाथ गायकवाड गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. कोणत्या प्रकारे इथे गोलंदाजी करेल सोमनाथ हे पाहणं गरजेचं आहे. कारण की धावा आता वाचवाव्या लागतील टीम नारायण संघाकडून सोमनाथला. कारण की धावांचा विचार केला तर कमी धावा स्कोरबोर्ड लागल्या गेल्या आहेत. त्यामुळं धावा वाचवाव्या लागतील. कशा प्रकारे गोलंदाजी राहील ते पाहणं गरजेचं राहील. ओव्हर द विकेट सोमनाथ तयार. पहिला स्लोअर फुल टॉस टाकला होता. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न धावचीच्या स्वरूपात जर चेंडू लागला असताना यष्टरना तर क्लोज कॉल आपल्याला पाहायला मिळाला असता. पहिल्या चेंडूवर चांगल्या चेंडूवर सन्मान दिला जातोय. फलंदाजी मार्कवर सलामीची जोडी विघ्नेश डाके आणि आदर्श डाके अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सोमनाथ गायकवाड पहिलं P1चं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे पहा मोठा फटका लगवायचा होता. अचूक टप्प्यावर लाईन लेन ओव्हर पिच थोडासा चेंडू पुढे टाकला होता पहा. त्यावर प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळेल. आदर्श डाकी ला हा चेंडू टाकलेला चेंडू डॉट फेकला जातोय. सोमनाथ गायकवाड पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेट पहा मोठा फटका लगवला जातोय. ऑन साइडला चेंडू जाईल सरळ वाईडिश लोंगॉनच्या डोक्यावरून सीमारेषा पार मिळतील 6 रन. क्रिकेट संघ खानावा गावाचा आई जगदंबा क्रिकेट संघ खाना. सुरुवात चांगली दर्जेदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. मागील चेंडू डॉट फेकला होता त्यानंतर मोठा प्रहार. धावसंख्या आता मला वाटतंय धावसंख्या 7 या आकड्यावर आपण पाहतोय. पुढील चेंडू सोमनाथ गायकवाड. इथे बा पुन्हा एकदा मोठा फटका लगवला जाईल. मिस टायमिंग स्लोट दूरवरून खेळाडू इथे मात्र अरे बापरे कोणत्याही खेळाडूला दुखापत झाली होणार नाही याची दक्षता बाळगा. त्वरित मैदानामध्ये कीड घेऊन जायचंय. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. कारण की इथे मात्र जोरदार आपल्याला इथं धडक पाहायला मिळाली. खेळाडूला कोणती दुखापत होणार नाही याची दक्षता बाळगा. चला खेळाडूला जर लागला असेल तर त्वरित जोरात आपण इथं पाहतो धडक लागले. रिप्लेच्या माध्यमातून देखील पहा कॅच घेण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी इथे जोरात धडक. दोन्ही क्षेत्ररक्षक पूर्णपणे जोरदार धावत आले होते आणि धडक जोरात इथं पाहायला मिळाली. खेळाडूला इजा होणार नाहीत अशी आपण आशा बाळगू. ईश्वर चरणी प्रार्थना करू की खेळाडू अतिशय सुखरूप राहील. कारण की जोरात पळत आला होता खेळाडू. दोन्ही खेळाडू फास्ट पळत आले होते.
पहा फलंदाजी टीम बोरखार संघ खेळाडूला घेऊन येते. पाणी द्यायचंय त्वरित. पायाला थोडीशी इंजुरी झाली. पाणी पाजा. मेडिकल किट असेल तर काढा. खर्चटला असेल कुठं लागला असेल तर तिथं लावायचंय. स्प्रे असेल मॅजिक स्प्रे असेल तर तो. चला मॅचला सुरुवात करा तुम्ही. 12वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जायचंय. कॅचच्या प्रयत्नामध्ये खरं तर थोडीशी ताळमेळ जुळला नाही क्षेत्ररक्षकांचा. दोन्ही क्षेत्ररक्षक जोरात पळत आले होते. धडक पाहायला मिळाली आणि एका खेळाडूला थोडीशी दुखापत होताना पाहायला मिळते. पायाला थोडीशी इंजुरी. तू कॅच घेतो का मी घेऊ असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चला मॅचला सुरुवात करा. इथे हा ट्रॅकर पुल केलाय. चेंडू टॉप एज. चेंडू जाईल सरळ फाईन लेग रिझन मध्ये. 2 बाउंस सीमा पार. दॅट्स अ 4 रन. चौकार. पंच मागील चेंडूवर धावा किती पळाल्या? 2 धावा. येस धन्यवाद. 2 धावा आणि त्यानंतर हा येतोय चौकार. पुढील चेंडू सोमनाथ गायकवाड याचा फलंदाजी मार्गावर आपण पाहतोय. सलामीला आलेला फलंदाज आदर्श डाकीच्या बॅट मधून हा चौकार. इथे बा पुन्हा एकदा मोठा फटका. जसे ओरपी चेंडू भेटतील ना त्यांना स्टँड अँड डिलिव्हर. इलाका किसी का भी हो धमाका करना हम भी जानते. मिलेगा यहाँ चक्का 6 रन. इथे मात्र षटकाची समाप्ती होते. पहा एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा 19. अजून 4 धावेची गरज असेल. पहा 19 धावा पहिल्या षटकामध्ये कुठल्या गेल्यात. आता येणारे 18 चेंडू आणि 4 धावेची गरज. आव्हान अतिशय सोपं आहे. पूर्णपणे मॅच खुली केली फलंदाज आदर्श डाकीने. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा 19. चला देवत संघ आपला संघनायक आमच्यापर्यंत या व्यासपीठावर यायचंय. टॉस का बॉक्स कक्षात देवत संघ यानंतर या सामन्यामध्ये संघ जिंकेल ना तो फाईट बॅक लगेच तुम्हाला करेल. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. आता गोलंदाज तयार. नवीन गोलंदाज येथे हलक्या हाताने खेळून काढलाय. आता येणाऱ्या 3 धावेची गरज असेल टीम बोरखार संघाला. आपण पाहतोय एकतर्फी सामना पाहायला मिळाला दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत. कारण की याचं कारण एकच की धावा मात्र स्कोरबोर्ड जास्त नव्हत्या. चांगली गोलंदाजी केली होती बोरखार संघाने. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं तितकंच गरजेचं ठरलं असतं नारायण संघाला. पण तो जर तरला क्रिकेटमध्ये कोणतंही स्थान नसतं. इथे पहा पुन्हा लेग स्टिकच्या बराचसा बाहेर वाईड असेल. आता 2 धावेची गरज. औपचारिकता पूर्ण केली जाते या मॅच मध्ये नारायण संघाकडून. 2 धावेची गरज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथे पहा मोठा फटका लागवायचा. वारंवार वाईड चेंडू फेकले जात आहेत. अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न. 1 धावेची गरज असेल आता बोरखार संघाला. इथे पहा मोठा फटका लगवायचा होता. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. डॉट चेंडूचे होईल ते सांगता. 1 धावेची गरज. मॅच पूर्णपणे खुली केली जाते. देवत संघ आलात का आपण? व्यासपीठावर या. आपला संघनायक आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. इथे 1 धावेची गरज आहे फक्त टीम बोरखार संघाला. व्यासपीठावर यायचे आपण. टॉस केला जाईल. यानंतर लगेचच सामना खेळवला जाईल. तो म्हणजे देवत विपक्ष 99% आपण सांगूया TMCC बोरखार.
इथे मोठा फटका लगवायचा होता. वारंवार मोठे फटके लगवण्याच्या नादामध्ये लगातार तिसरा चेंडू अवांतर फेकलाय. लगातार 3 चेंडू डॉट फेकले जात आहेत. हे ना डॉट चेंडू पहिलं गरजेचं होतं. थोडासा उशीर केलाय मी म्हणेल टीम आई गावदेवी नारायण संघाने. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. लगातार चौथा चेंडू इथे निर्धाव फेकला जाईल का? धावच्या स्वरूपात पहिला धक्का TMCC बोरकार संघाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 17 आदित्य ठाकूर मैदानाच्या आतमध्ये जातोय. पहा कोणत्या प्रकारे फलंदाजी करेल, कारण की एक धावेची गरज आहे. औपचारिकता पूर्ण करण्याचं काम नारायण संघाकडून केले जाईल. लगातार 3 चेंडू डॉट फेकले गेले. पहा हे चेंडू जर पहिल्या षटकामध्ये आले असते डॉट तर कुठेतरी थोडंसं समीकरण बदललं असतं, मजा आली असते मॅचला. परंतु इथे आता एक धावेची गरज. पहिलं षटक अतिशय मागडं ठरलं. 19 धावा खर्च केल्या. इथे एक धावेची गरज. मिले हेलिकॉप्टर लगवलाय. इथे चेंडू पहा सीमा पार. मिलेगा यहां 6 रन. षटकार. विजयी संघाचे हार्दिक स्वागत. टीम TMCC बोरकार संघ विजयी ठरलाय. पुढील फेरीमध्ये दाखल झालाय सुपर 12 मध्ये. सुपर 12 मध्ये आता होणारी लढत आपण पाहतोय. कैलासवासी विनायक स्मृती टायगर 11 देवद त्यांच्या अगेन्स्ट खेळेल TMCC बोरकार. या मॅचचा आपण सामनावीर इथं देणार आहोत. बोरकार संघाचा ज्याने आपण चांगली खेळी केली. पहा तो खेळाडू जो अष्टपैलू खेळाडू आपण ठरला तो म्हणजे आदित्य ठाकूर. यावं आपण मंचावर लगेचच इथं मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. त्यानंतर देवद आणि बोरकार यामध्ये लढत पाहायला